हाय एव्हरीवन, मी बनवत आहे आज व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी मी बीन्स, वाटाणे, फ्लावर, शिमला मिरची, गाजर, कांदा, पनीर हे अशा पद्धतीने कट करून घेतली आहे आणि इकडे सारिकाचं खायचं काम चालू आहे. तापायला ठेवलं. तिला गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये तेल टाकते. गरम झालेल्या तेलात मी मोहरी, जिरे, हे सर्व सामान मी तेलामध्ये व्यवस्थित असं छान परतवून घेत आहे. आले लसूण पेस्ट, गाजर, बीन्स, फ्लावर, वाटाणा, शिमला मिरची, चवीनुसार मीठ टाकून आपण ह्या सर्व भाज्या व्यवस्थित फ्राय करून घेऊया. व्यवस्थित अशा मस्त परतल्या आहेत. मी पनीर फ्राय करत नाही, त्यासाठी मी पनीर असं वरतूनच टाकते. तेल गरम तेलामध्ये मी तेजपत्ता, लवंग, व्हेज कोल्हापुरीसाठी मी लाल तिखट मसाला, व्हेज कोल्हापुरी मसाला, घरगुती बनवलेला मसाला, हळद, हिंग हे सर्व मसाले मी तेलामध्ये परतून घेते. मसाल्यामध्ये मी आता कांदा टोमॅटोचं वाटण टाकते. हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत चांगलं परतून असं तेल सुटलं आहे. या तेल सुटलेल्या मसाल्यामध्ये मी आता सर्व भाज्या टाकणार आहे. आपली भाजी रेडी आहे. आपण याच्यामध्ये आपल्या कन्सिस्टन्सी प्रमाणे पाणी ॲड करू शकतो. मित्राला देखील भाजी आवडली, तो पण बघा कसा असतोय.